तर जसं आपण एखादा सिनेमा बघतो आणि इतकी उत्कंठा ताणली जाते आणि त्याच वेळी पडद्यावर चित्र येतात, इंटरमिशन तसं झालेलं आहे. आता हा इंटरवल आहे आजच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आणि आपण आता आपल्या अजून एका प्रमुख सोहळ्याकडे वळतो आहोत, तो म्हणजे पुरस्कार प्रदान सोहळा. आणि त्यासाठी मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीयुत विजय हाके सर, तसंच त्याबरोबर कार्यक्रमाचे आयोजक श्रीयुत कैलास पाटील, सौ योगिता पाटील, श्रीयुत NC देशपांडे, श्रीयुत शामराव केदार, श्रीयुत JP जाधव आणि श्रीयुत दिलीपसिंह पाटील या सर्वांना विनंती करेन की त्यांनी कृपया पुढे व्यासपीठावर जवळ येऊन आसीनस्थ व्हावं. आज आपल्यासमोर मी प्रथमच असं बोलण्यासाठी म्हणून येतो आहे. मी बोलणारा नाही आहे, मी कार्यकर्ता आहे. पण आज मुद्दामून मी हे सांगण्यासाठी की 5 वर्षापूर्वी सहज आमचे ही सगळे आयोजक मंडळी आणि माझ्या मनात एक कल्पना आली की ज्येष्ठ नागरिकांसाठी असं काहीतरी विशेष काहीतरी आपण करूया आणि त्यामधूनच आपल्या नाशिकमधल्या कलाकारांना नवीन नवीन संकल्पनांना व्यासपीठ मिळेल अशा पद्धतीचं एक डोक्यात आलं. आणि बरोबर 5 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2019 या दिवशी हा उपक्रम आम्ही सुरू केला. आणि त्या दिवशीच आम्ही डिक्लेअर केलं की हा दर महिन्याच्या 1 तारखेला अशा प्रकारचा उपक्रम आपला चालू राहील. मधला कोविडचा काळ वगळता आज 1 एप्रिल 2024 रोजी हा आपला 41वा कार्यक्रम आपण सादर करतो आहोत. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सातत्य आणि नाशिकमधल्या अनेक संस्थांचे कलाकार वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या आता ह्याच्यामध्ये सर्व प्रतिथयश कलाकार आहेत. आज आपण व्यासपीठावर बसलेले जेवढी मंडळी आहेत ही सगळी प्रोफेशनल मंडळी आहेत आणि यांचा सगळ्यांचा कुठे ना कुठे बाबा थिएटरशी संबंध येत असतो. ही सगळी जगभरामध्ये कार्यक्रम करणारी मंडळी आहेत. आपल्यासमोर आता कार्यक्रम करतात आहेत, यांना बाहेर परदेशामध्ये सुद्धा मागणी असते. पण ही कलाकार मंडळी आपल्यासाठी ही सेवा सादर करतात. दरवेळेला आपण काहीतरी नवीन कल्पना घेऊन आपण येतो, जसे आज आपली ही वेगळी कल्पना आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं रसिकांचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काय आपलं आहे त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. याच्यासाठी पत्रकार मंडळी, सोशल मीडिया या माध्यमातून आपण कलाकारांना पोचवण्याचं काम करतो आहोत. बाबा थिएटरच्या या सर्व उपक्रमामध्ये वारंवार आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके हे माझे गुरुवर्य आहेत, श्रीकांत बेणी आणि आमची ही सर्व आयोजक मंडळी जे मित्र किंवा आम्ही दोघांनी मिळून कैलास पाटील आणि मी मिळून आम्ही ही बाबा थिएटर ही संस्था चालू केली. 23 वर्षे पूर्ण झालेले आहेत. हे 24व्या वर्षात आपण काम करतो आहोत. आणि कोणाकडनंही काहीही न मागता रसिकांना काहीतरी छान द्यावं आणि कलाकारांना पण आजच्या काळामध्ये या कराओकेच्या जमान्यामध्ये ही वादक मंडळी किंवा लाईव्ह कार्यक्रम आपल्याकडे होत नाही आहेत आता. तर माझी ती चळवळ आहे की सगळ्यांनी लाईव्ह कार्यक्रम ऐकावे आणि या कलाकारांना, कारण ही इतकी कलाकार मंडळी तयार होतात आहेत पण यांना व्यासपीठ नाही आहे. आपण व्यासपीठ देतो आहोत आणि रसिकांनी पण त्यांना उत्स्फूर्त दाद द्यावी, त्याच्यातूनच ते मोठे होणार आहेत. आज या कार्यक्रमासाठी हाके साहेब आले आहेत. त्यांच्या मागे मी 1 वर्षांपासून लागलो होतो की एक दिवस या. ते कायम खूप व्यस्त असतात, बेंगलोर, मुंबई, दिल्ली. तर आज हे अध्यक्ष म्हणून ते आपल्याला मिळाले आहेत. आपण सर्वांनी असंच प्रेम आमच्या बाबा थिएटरवर करावं. धन्यवाद. बोलता येत नाही मला. शेवटी बाबास थिएटर्स या संस्थेनं त्याची सर्व यांना सुद्धा बोलायला भाग पडलेला आहे. कारण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मी खरं तर कधीच बोलत नाही, पण आज विशेष असं कारण आहे कारण आज या उपक्रमाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आज त्यांनी माईक हातात घेतला आपल्या सगळ्यांसाठी. तर जसं आत्ता उल्लेख झाला की आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपण म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं आहे. असे म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी या कार्याला वाहून घेतलेले श्रीयुत विजय हाके. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. 1980 ते 2015 इतक्या मोठ्या कालावधीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागात काम केल्यानंतर VRS घेऊन पूर्ण वेळ सामाजिक कार्याला त्यांनी वाहून घेतलं
आणि त्यामध्येच 1999 पासून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगशी ते जोडले गेलेत आणि तेव्हापासून त्या संस्थेचं ते अविरतपणे कार्य करतात. बेरोजगार युवक असतील किंवा ग्रामीण युवक असतील, आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील, समाजातल्या अशा विविध वंचित घटकांसाठी कायमच विविध माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. वृक्षारोपण आहे, रक्तदान शिबिर आहे, जलयुक्त शिवार आहे, असे अनेक सामाजिक उपक्रम ते कायमच हाती घेतात आणि इतरांनाही प्रेरित करतात. अनेक मानद संस्थांमध्ये विविध पदं त्यांनी आजवर भूषवलेली आहेत. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार याचबरोबर विविध संस्थांकडून विविध पुरस्कारांनी आजपर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला आहे. रसिको, खरं तर त्यांचं सामाजिक कार्य आणि त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की खरंच वेळेअभावी मी ह्या सगळ्याचा उल्लेख करू शकत नाही आहे. पण 2च ओळी म्हणेन की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कारण तो बायोडेटा माझ्याकडे आला तेव्हा खरंच ते वाचून मला असं वाटलं. त्यामुळे प्रत्येकच ओळ किंवा त्यांचं प्रत्येकच कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नसलं तरी मला वाटतं या 2 ओळींमधून तुम्हाला त्याची कल्पना आली असेलच. तर श्रीयुत विजय हाके सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांचा स्वागत सत्कार करण्याची विनंती करते श्रीयुत प्रशांत झुंजरे यांना. असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर त्याला स्वतःचंच तेज निर्माण करावं लागतं. आणि मग अशा स्वयंभू व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वानं स्वतःबरोबरच इतरांचंही आयुष्य उजळून टाकतात. आणि मग अशाच व्यक्तींबद्दल कृतज्ञता म्हणून आजचा हा पुरस्कार सोहळा बाबाज थिएटर्सतर्फे नेहमीच आयोजित केला जातो. तर यामध्ये जी 3 नावं आपल्या सगळ्यांनाच आजपर्यंत जी परिचित आहेत अशा 3 व्यक्ती इथे उपस्थित आहेत आणि त्या तिघांचाही सन्मान आपण कृतज्ञता पुरस्कार देऊन करणार आहोत. यामध्ये सगळ्यात आधी सौ मधुरा मोघे बेळे. आपल्या सगळ्यांनाच ही अतिशय गुणी गायिका परिचित आहेच. मधुराताईबद्दल खरं तर काय सांगणार, कारण तिचं शिक्षणही अतिशय उत्तम झालेलं आहे. तिचे अनेक कार्यक्रमही आपण सातत्याने ऐकतो. तरीसुद्धा औपचारिकता म्हणून तिचा परिचय करून देते. संगीत विशारद केल्यानंतर संगीत विषय घेऊन तिने BA आणि त्यानंतर ललित केंद्रमधून गुरुकुल पद्धतीनं MA ची पदवी घेतली. गुरु कैलासवासी भास्करराव वाईकर, डॉक्टर अविनाश तायडे, डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडून तिला संगीताचं मार्गदर्शन मिळालं. केंद्र सरकारची 2 वर्षासाठीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती सुद्धा तिला त्यावेळी मिळालेली होती. आकाशवाणीची सुगम संगीतासाठीची मान्यता प्राप्त कलाकार ती आहेच. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि इथे अनेक जण बसलेले आहेत जे पूर्वीपासून झी मराठीचं सारेगमप बघतात, त्यामुळे त्यांना माहिती असेलच की त्यावेळी नाशिकचं प्रतिनिधित्व तिने या लाईव्ह शोमध्ये केलं होतं आणि पहिल्या 10 मध्ये तिने क्रमांक पटकावला होता. नादब्रह्म पुरस्कार, सुरसाधना पुरस्कार, पंडित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आजपर्यंत तिला गौरवलं गेलंय. गायनाबरोबर संगीतकार म्हणूनही ती काम करते. श्वास फुलांचे हा तिचा पहिला अल्बम आला, त्याला लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर पंढरीच्या वाटेवरी हा दुसरा अल्बमही तिचा प्रकाशित झाला. आणि त्याबद्दल विशेष सांगायचं तर त्यामध्ये दिग्गज गायक पंडित सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी तिच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केलं. मला वाटतं ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. सतत नवनवीन संकल्पना घेऊन कार्यक्रमाचं आयोजन मधुराताई नेहमीच करत असते आणि रसिकांचीही पसंतीची मोहर तिच्या प्रत्येक कार्यक्रमावर उमटत असतेच. हिंदोळा भावनांचा हा कवितांचा तर भरला घनदाट हरी दिसे हा अभंगांचा कार्यक्रम लोकांना खूप आवडला. आणि मी सुद्धा तिच्याबरोबर मागच्याच वर्षी एक कार्यक्रम केला होता. त्यामध्ये तिने संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आजचा जो गीतकार आहे गुरु ठाकूर हे कसे कवी बदलत गेले, त्यांच्यातले विषय कसे बदलत गेले, हा सुद्धा कार्यक्रम तिने तो संकल्पना घेऊन केला होता.
आणि तो कार्यक्रम करायला आम्हाला खूप मजा आली आणि रसिकांनाही तो खूप आवडला. तर असेच नवनवीन कार्यक्रम बाबा थिएटर्सप्रमाणेच मधुराताई सुद्धा तिच्या रसिकांसाठी घेऊन येत असते. सध्या ईशान म्युझिक अकॅडमीची ती संचालिका आहे आणि त्यामुळे ते संगीत ही कला तिच्यापर्यंत मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचवण्याचं काम ती नक्कीच करत आहे. तर तिला आता आपण आजचा हा कृतज्ञता सन्मान पुरस्कार देत आहोत. तर तो प्रदान करण्याची मी विनंती करते आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत विजय हाके यांना आणि तो पुरस्कार स्वीकारण्याची मधुराताईला विनंती करते. नमस्कार. सर्व रसिक श्रोते, सर्व गुणीजन, बाबाज थिएटर्सचे सर्व कार्यकारी संचालक, साधस्वरांचेचे श्रीयुत अमोल पाणीकर, सगळे वादक मंडळी, सर्व गायक मंडळी, या सर्वांना मी विनम्र नमस्कार करते. आज बाबाज थिएटर्सने जो सन्मान पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी इथे उभी आहे. मी सुद्धा बोलणारी व्यक्ती नाही, त्याच्यामुळे ज्या काही चुका होतील त्या सांभाळून घ्या. जेव्हा जेव्हा कलाकाराचा सन्मान होत असतो तर मला असं वाटतं तो व्यक्तीचा सन्मान नसून त्याने जी कला साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे त्या कलेचा तो सन्मान असतो. त्याचबरोबर तो कला साधक ज्या गुरुकडे शिकला आहे त्या गुरुनी जे त्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा तो सत्कार असतो. घरातनं आई वडील, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या सगळ्याच्या शुभेच्छा असतात, त्यांचा तो सन्मान असतो. कलाकार तर आपले परिश्रम करतच असतो, परंतु त्याला शुभेच्छांची, आशीर्वादाची जोड असायला लागते. माझ्या नशिबाने मला इतके दिग्गज गुरु मिळाले. घरातनं पाठिंबा देणारे माझे आई बाबा, आज माझे आई बाबा आलेले आहेत इथे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. माझे आई बाबा, माझे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, तर मी समजते की या सगळ्यांचा या सन्मानामध्ये निश्चित मोठा वाटा आहे. त्यामुळे हा सन्मान मी त्यांना समर्पित करू इच्छिते. बाबाज थिएटर्स हे नाव आपण किशोरीकडनं ऐकतोच आहोत की जवळजवळ 23-24 वर्ष अविरतपणे काम करत आहे. बाबाजचे सर्वेसर्वा श्रीयुत प्रशांत दादा जुन्नरे यांचं काम तर आपल्याला सर्वश्रुत आहेच, मात्र पंडित रघुनाथ मंगेशकरांसारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज त्यांनी नाशकामध्ये आणलं, याच्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप जोरदार टाळ्या. त्यांचं खूप अभिनंदन. कारण मला असं वाटतं ज्याप्रमाणे एखाद्या रोपट्याला सूर्यप्रकाश, पाणी, खत हे सगळं जे माती, मुख्यतः माती आहे ती आवश्यक असते, त्याचप्रमाणे एखाद्या कलेसाठी सुद्धा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तो कलाकार जेव्हा आपली कला सादर करत असतो तेव्हा समाजातील ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत ते संस्कार जात असतात. मला असं वाटतं पूर्वीची पिढी ही संस्कारितच आहे, पण पुढे आता जी पुढची पिढी येणारी आहे त्यांना जर संस्काराची जोड आवश्यक आहे तर अशी माणसं आज समाजामध्ये काम करतात, याच्यासाठी मला त्यांचं खूप खूप अभिनंदन करावंसं वाटतंय. त्यांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझी कलेची साधना ही
अविरत अशीच पुढे चालू ठेवावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मधुराताई. यानंतर श्री श्रीकांत बेणी सरांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. यासाठी मी श्री कैलास पाटील यांना विनंती करते की त्यांनी बाबाज थिएटर्सतर्फे त्यांचा सत्कार करावा. एक आठवण करून देते, एक निवेदन की 1 मे पासून वसंत व्याख्यानमाला यशवंतराव पटांगणावर सुरू होणार आहेच आहे. त्यामुळे त्याचाही आस्वाद आपण सगळेच नाशिककर घेणार आहोतच. यानंतर वळूया पुढच्या पुरस्कारार्थीकडे. ते नावही आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. ते म्हणजे श्री देवेन कापडनीस, क्रिएटिव्ह रायटर आणि फिल्म प्रोड्युसर. अनेक उत्तमोत्तम सिनेमे, नाटक, TV सिरियल्स, बालनाट्य अशी लिहिण्याचा आणि प्रोड्यूस करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ती लिस्ट खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी ती सगळीच नावं इथे घेऊ शकत नाही. त्यापैकीच एक उल्लेख करायचा विशेष तर बरड हा सिनेमासुद्धा मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. अतिशय वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा होता आणि त्याला वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांच्या प्रत्येकच कलाकृतीला रसिकांनी पसंतीची मोहर दिली, भरभरून दादही दिली. पुढच्या पिढीमध्ये सुद्धा हा कलेचा वारसा देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलंय. तसंच विविध अभिनयाच्या कार्यशाळाही ते सातत्याने आयोजित करत असतात. फिल्मोग्राफर्स स्कूल ऑफ सिनेमा आणि दिल्ली फ्रँचायझी ऑफ किशोर कपूर ॲक्टिंग अकॅडमी याचे संचालक म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलेलं आहे. आणि फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर एक शिक्षक म्हणूनही किंवा एक व्याख्याते म्हणूनही ते कसे उत्तम आहेत. कारण विशेष सांगायचं तर इतिहास, सामाजिक शास्त्र आणि मराठी साहित्य या विषयांवरचा त्यांचा इतका अभ्यास आहे की MPSC आणि UPSCची जी तयारी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा यांचे लेक्चर्स आयोजित केले जातात. मला वाटतं ही खरंच एक खूप वेगळी आणि विशेष उल्लेख करण्यासारखी बाब आहे. कारण बऱ्याचदा अर्थात आता हे चित्र बदलत आहे, पण फिल्म लाईन म्हणली की त्या व्यक्तीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की याला सामाजिक, राजकीय या विषयांची काही जाण नाही किंवा पुढील पिढीशी काही देणं घेणं नाही. असं चित्र असताना सुद्धा या क्षेत्रातले कलाकार असं काही करू पाहतायत आणि पुढची पिढी घडवू पाहतायत. मला वाटतं हे खरंच कौतुकास्पद आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि आता त्यांना आमंत्रित करूया बाबाज थिएटर्सतर्फे हा कृतज्ञता सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि हा पुरस्कार प्रदान करण्याची मी पुन्हा एकदा विनंती करते श्रीयुत विजय हाके सरांना. यानंतर आजच्या आपल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यातले तिसरी पुरस्कारार्थी म्हणजे स्नेहल एकबोटे. मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट एज्युकेशन क्रिएटिव्ह पेंटिंगमध्ये ही पदवी त्यांनी घेतलेली आहे प्रथम श्रेणीमध्ये. आणि नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर एवढंच नाही तर अगदी दिल्लीसारख्या प्रदर्शनांमध्ये सुद्धा, दिल्लीसारख्या शहरांमध्ये सुद्धा चित्रकला प्रदर्शनांमधून त्यांची चित्र रसिकांनी पाहिली आणि ती पसंतही केली. त्यांना पूर्ण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर एक उत्तम चित्रकार म्हणून नक्कीच ओळखलं जातं. त्यांच्या प्रदर्शनांची यादीसुद्धा खूप मोठी आहे की विविध चित्रकला प्रदर्शनांमधून त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि तिथे त्यांनी चित्र आपली प्रदर्शित केली होती. त्यामधला काही विशेष उल्लेख करायचा तर काळा घोडा फेस्टिवल आपल्या सगळ्यांनाच मुंबईचा माहिती असतो, त्यामध्ये रेषाकार एकल प्रदर्शन, त्यानंतर इंडिया हॅबिटॅट सेंटर दिल्लीचं त्यामध्ये निर्भय समूह प्रदर्शन,
पुणे या शहरातल्या बॉक्स या संस्थेअंतर्गत आउट ऑफ द बॉक्स ग्रुप या ह्यांचं जे प्रदर्शन आयोजित केलं जातं त्यामध्ये, आणि तसंच रायगड ॲक्टिव्हिस्टा रेसिडेन्सी अँड एक्झिबिशन या समूह प्रदर्शनातही रायगडमध्ये त्यांनी त्यांची चित्र तिथे ठेवली होती. आणि मला वाटतं ही खरंच यादी खूप मोठी आहे, पण यातून सांगण्याचा एक उद्देश हाच की ही कला नाशिकपुरतीच त्यांनी मर्यादित ठेवली नाही, ती विविध शहरांमधल्या रसिकांपर्यंत त्यांनी ती पोचवली. आणि खरंच असं म्हणतात की कुठलाही कलाकार हा त्याच्या कलेतून बोलत असतो. म्हणजे आपण कितीही त्याचा परिचय औपचारिकरित्या करून द्यायचा ठरवला तरीसुद्धा त्याचा खरा परिचय म्हणजे ही त्याची कला असते. आणि मला तसंच म्हणावं असं वाटेल स्नेहलताईंबद्दल की त्यांच्या रंगांमधून, त्यांच्या रेषांमधून, त्यांच्या चित्रांमधून ते आपल्यापर्यंत पोहोचत असतातच. आणि म्हणूनच याच त्यांच्या चित्रकलेचा गौरव म्हणून आजचा आपला हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतोय. मृणाल गोरे दालन गोरेगाव मुंबईसाठी प्रकल्प सहाय्यक ही जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. त्याचबरोबर मॅकल्यूब एशिया प्रायव्हेट लिमिटेड या अंबडच्या कंपनीमध्ये त्यांची भित्तिचित्र आजही आपण बघू शकतो. तसंच अभिव्यक्ती मीडिया सेंटर नाशिकचं, तसंच पुण्याचं पटवर्धन हायस्कूल इथेही त्यांची काही म्युरल पेंटिंग्स सन्मानानं लावली गेलेली आहेत. आणि मला वाटतं हा खरंच एका कलाकारासाठी एक अतिशय सन्मानपूर्वक अशी बाब आहे. अनेक शाळा, कार्यालय, कंपनीज अशा ठिकाणी त्यांनी काढलेली चित्र आपण नक्कीच बघू शकतो. आणि जसं मी म्हटलं की आजचे या आधीचे जे 2 पुरस्कारार्थी होते ते सुद्धा सातत्यानं पुढच्या पिढीपर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे स्नेहलताईंबद्दलही मला हे सांगायला आवडेल की ही रंगाची भाषा लहान मुलांपर्यंतही पोहोचवण्यासाठी सातत्यानं त्या चित्रकलेच्या कार्यशाळा घेत असतात आणि ज्याला नेहमीच उत्तम असा प्रतिसादही मिळतो. तर त्यांच्या चित्रकला या क्षेत्रातल्या कार्याचा गौरव म्हणून आजचा हा बाबाज थिएटर्सचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. तर त्यासाठी मी त्यांना इथे व्यासपीठावर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करते. कोणताही पुरस्कार हा त्या पुरस्कारार्थीसाठी जसा प्रोत्साहित करणारा असतो त्याचबरोबर जबाबदारीही वाढवणारा असतो. आणि अजून एक मला इथे सांगायला आवडेल तो म्हणजे हा पुरस्कार इतरांनाही प्रेरित करत असतो. ज्याप्रमाणे आपण पुरस्कारार्थींचा परिचय करून घेतो, त्यांचं कार्य त्यानिमित्ताने आपल्यासमोर येतं, त्याचबरोबर पुढच्या पिढीलाही हे नक्कीच प्रेरणादायी ठरत असतं. त्यामुळे मला वाटतं की हे असे पुरस्कार फक्त कौतुक करण्यासाठी नसतात, तर त्यांच्या कार्याचा तो गौरव असतो आणि पुढील पिढीसाठी सुद्धा ते मार्गदर्शक ठरेल असे मापदंड असतात. तर आजच्या या 3ही पुरस्कारार्थींचा आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. बाबाज थिएटर्सतर्फे आजचा हा कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा इथे पार पडलेला आहे. या 3ही पुरस्कारार्थींचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक अभिनंदन. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. श्रीयुत विजय हाके.
प्रशांत जुन्नरे, ज्याला आम्ही दादा म्हणतो, माझा आणि त्याचा गेल्या 45पेक्षा जास्त वर्षाचा परिचय आहे. आमचं बालपण एकत्र गेलं आहे आणि ह्या 45 वर्षाच्या प्रवासामध्ये त्याची जडणघडण किंवा त्याची आयुष्याची तोडफोड बऱ्याचशा गोष्टीचा मी साक्षीदार आहे. इव्हन बाबाज थिएटरचं निर्मिती जी ती पण माझ्या साक्षीने झालं आहे. बरेचसे उपक्रम घेऊन हा ध्येयवेडा माणूस नाशिक शहरामध्ये सांस्कृतिक काम करतोय आणि अशा माझ्या मित्राने त्याच्या मित्राचा म्हणजे माझा सन्मान करण्यासाठी ह्या इतक्या श्रेष्ठ कलाकारांचा सन्मान माझ्या हातून करून घेतला. हा मी माझाच सन्मान समजतो. तर प्रशांत दादा, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांसारखीच मला पण बोलण्याची सवय नाही, त्याला माहिती आहे की मला रागवण्याची सवय आहे, पण आता सगळ्यांसमोर ते नाही करू शकत. पण एक ध्येय घेऊन आपली परिस्थिती नसताना पदरमोड करून आणि इतक्या सातत्याने गोष्ट करणं इतकी सोपी साधी गोष्ट नाही, किंवा त्या पलीकडे जाऊन म्हणेल की हे सामान्य माणसाचं काम नाही, कुठली तरी दैवी शक्ती त्याच्या पाठीमागे उभी राहिली आणि त्यामुळे तो हे सगळं कार्य अथक करू शकला आहे. त्याबद्दल त्याचं वारंवार मला कौतुक करावंसं वाटतं, त्याला धन्यवाद द्यावंसं वाटतं. नाशिक शहर आपण सगळ्यांनी बघितलं की किती टुमदार होतं मागच्या 55-60 वर्षापूर्वी. आता ते आपले टुमदार बंगले जाऊन मोठ्या मोठ्या इमारती उभे राहिल्या आणि ह्या मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये नाशिक शहराचं सांस्कृतिक वैभव जे आहे ते दबलं गेलं आहे अशी आमची सगळ्यांची धारणा आहे. आणि ते दबलेलं जे वैभव आहे ते उंच करण्याचं, उत्तुंग करण्याचं महान कार्य प्रशांत दादा करतोय. याच्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं मी कौतुक करतो. त्याच्याबद्दल बोलायचं तर माझ्याकडे खूप प्रसंग आणि घटना आहे की आम्ही तुम्हाला गुरुस्थानी मानतो, त्याच्यापेक्षा मीच त्याला जास्त गुरुस्थानी मानतो. की आयुष्यामध्ये मी यश पाहिलंय तरी मी खचून जातो. प्रशांतने आयुष्यात खूप अपयश पाहिलं तरी तो खचला नाही, याच्यासाठी मी त्याला गुरुस्थानी मानतो. अनेक कठीण प्रसंगातून त्याने आपल्याला इथे आणलं, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला. मला ह्या संयोजक ताई म्हटल्या की आपल्या हातातलं आणि खिशातलं गाणं त्यांनी ऐकवलं. मी तर म्हणेल की आमच्या मनातलं आणि कानातलं गाणं तुम्ही आज आम्हाला ऐकून आम्हाला ते दिवस आठवून दिले. मी तर खूप असा चंचल माणूस आहे, एका वेळेस जागेवर फार काळ बसू शकत नाही, काही इतक्या ॲक्टिव्हिटीज मी करत असतो. पण आज मी इतक्या शांतपणे ही सगळी गाणी ऐकत होतो. माझं ते गेलेलं वैभव ते मला आठवत होतं. समोर बसलेले लोक बघत होते की मी हे गाणं ऐकता ऐकता मग टाळ्या वाजवण्यापेक्षा माझे डोळे शांत होत होते. हे आज मी खूप इथून खूप एक ऊर्जा घेऊन जातोय. त्याबद्दल मी या सगळ्या संयोजकांचं, परेकरचं आणि सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो की 1 मे पासून 31 मे पर्यंत वसंत व्याख्यानालयाचं पर्व सुरू होतं. 151 वर्ष आहे. मी वसंत नाईकचा उपाध्यक्ष नात्याने दोन्ही सर यांचे अध्यक्ष, त्यांच्या परवानगीने आपल्या सगळ्यांना तिथे आमंत्रित करतो. मागच्या 100 वर्षाचं वैशिष्ट्य असं की आम्ही परदेशातून 10 वक्ते बोलवले होते, जे बहुतांश महाराष्ट्रातले आहेत, मराठी बोलणारे आहेत. तिथे जाऊन त्यांनी आपलं व्यवसाय किंवा नोकरी चांगल्या प्रकारे पार पाडली. पण त्यांची नाव महाराष्ट्राची जोडी असे विविध विषयातले तज्ज्ञ आपण इथे आणले होते. भारतातल्या, महाराष्ट्राबाहेरचे 10 लोक आणि 10 लोक महाराष्ट्रातले, असं अतिभव्य असं आपण नियोजन केलं होतं. त्याचं सगळं सर्व दोन्ही सरांना आहेत. आम्ही तर फक्त त्यांच्या पाठीशी उभे होतो. यावर्षी तसंच नियोजन 101 वर्षही असंच जबरदस्त आणि नियोजन केलं. यावेळेस पण परदेशातून 7 ते 8 वक्ते येणार आहेत आणि खूप छान कार्यक्रम आहे. आपण सगळेच 1 मेची तारीख सोडून तिकडे 1 मेला मी बोलवलं, पण दादाचा कार्यक्रम 1 मेला असतो 1 तारखेला, त्यामुळे मी
आपसात द्वंद्व न करता 2 तारखेपासून आपण तिकडे यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा प्रसन्न दादाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.